तर आज होती हनुमान जयंती. मग काय सकाळी 5लाच उठून गेलो मारुतीला. नमस्कार, माझं नाव आहे यशवंत आणि हा आहे आजचा ब्लॉगचा 16वा दिवस. तर कस काय मंडळी, तुम्ही गेलते का मग मारुतीला? कमेंट करा मला आणि एवढं ऐकून पण जा. मग काय केलं पप्पांवर फोकस. पप्पा त्यांच्याच धुंदीत होते का तर आज आहे हनुमान जन्मोत्सव. मग काय निसता धिंगाणा. जन्मोत्सव झाल्यानंतर म्हणलं मारुतीरायांना पण प्रसाद ठेवूया. मग काय ठेवला मारुतीरायांपुढे प्रसाद. म्हणलं जय बजरंगबली. मारुतीरायांचं नाव घेऊन आम्ही निघालो घरी. म्हणलं चला उशीर झालाय, जाऊया आता घरी. घरी आल्यावर ट्रॅक्टर घेतला बाजूला. म्हणलं चला आता थोडस काम पण करूया. ट्रॅक्टरला डम्पिंग जोडून मी निघालो गावात. हा तर थोडस रद्दी सामान होतं, पण ते रद्दी सामान अख्खी डम्पिंग भरून होतं. काय बोलायचं आता, सोडा. घरी जात असताना मला आमची गाडी आढळली हॉटेल पुढं. मग काय वळवलं ट्रॅक्टर. आतमध्ये जाऊन बघतो तर काय पप्पा मम्मी चालला होता नाश्ता. म्हणलं चला आपल्याला पण येऊ द्या. मग काय तेवढं मनस्तोवर आलं आपल्याला. नाश्ता वगैरे करून पप्पांनी निघालो घरी. मला बसवलं डम्पिंग मध्ये. म्हणले जा मागे जाऊन बस, कस काय वाटतंय जरा मजा घे. एवढ्या बेकार उन्हाळ्यामुळं डम्पिंग सोडला नारळाखाली आणि पप्पांना म्हणलं ट्रॅक्टर जाऊ दे घरी आता. उन्हाचं नाव घेतले म्हणल्यावर पवायला जाणार असं होईन का कधी. मग काय संस्कारला घेतलं त्याच्या घरून. म्हणलं चला जाऊया, पण त्याने काय पप्पांना विचारलंच नाही. पाण्यातली दृश्य बघून झाला आमचा प्लॅन कॅन्सल. विहीर सोडून डायरेक्ट आलो रानात. चला आमचं चाललंय काम. काम काही संपत नाही आमचं कधी. आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. चला.